राळेगाव तालुक्यातील हिरापूर रोहिणी घाटावर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. राळेगाव तालुक्यातील रोहिणी हिरापूर परिसर येथील वर्धा नदी पात्रातील रेती घाटावर अवैध रेती वाहतूक विरोधात पोलीस व महसूल विभागाने संयुक्त धडक कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. 8 मार्चच्या मध्यरात्रीनंतर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे यवतमाळ जिल्ह्यातील रेती तस्करीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलेला आहे. पोलीस विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 8 मार्च रोजी रात्री 1:30 वाजताच्या दरम्यान सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा रॉबिन बन्सन यांना रोहिणी येथील वर्धा नदी पात्रातून अवैध रेती वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार उपविभागीय अधिकारी राळेगाव व तहसीलदार राळेगाव आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक वडकी तसेच पोलीस व महसूल विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाईचे नियोजन करून रात्री सुमारे 2 वाजताच्या दरम्यान अंतरगाव मार्ग रोहिणी घाटावर धाड टाकली. या कारवाईत रेती वाहतुकीसाठी वापरली जाणारी काही वाहने, 2 बोटी आणि 2 पोकलेन अशी सुमारे 1,42,50,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व खनिज अधिनियम तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करून 20 आरोपींवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक खरात यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. दरम्यान स्थानिक स्तरावर या कारवाईबाबत विविध चर्चा रंगल्या आहेत. काही सूत्रांच्या माहितीनुसार कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या वाहनांची संख्या अधिक असल्याचा दावा केला जात असून सुमारे 40 ते 100 पर्यंत रेती वाहतूक करणारी वाहने, ट्रेजर, बोटी व पोकलेन यंत्रे कारवाईच्या रडावर असल्याची चर्चा आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील काही नामांकित रेती तस्करांचीही नावेही चर्चेत असल्याचे बोलले जात आहे. यासोबतच या कारवाई दरम्यान आर्थिक तडजोड झाल्याच्या चर्चाही जिल्ह्यात सुरू असल्याचे सांगितले जात असून महसूल व पोलीस विभागाच्या कार्यपद्धतीवर काही ठिकाणी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यापूर्वीही जुल्हार घाटावर झालेल्या कारवाईवेळी एका प्रोबेशनरी IAS अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे रोहिणी घाटावरील या कारवाईनंतर यवतमाळ जिल्ह्यातील रेती तस्करीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.